शिवाजी महाराज 14 वर्षांचे. आई जिजाऊ माताने रामायण महाभारत त्या अशा गोष्टींना ते लहानपणापासून त्यांना सांगून राष्ट्रप्रेम म्हणजे काय असतं, मातृभूमी, या मातृभूमीसाठी आपल्याला काय देणं लागतं, ह्या गोष्टी महाराजांना अगदी लहानपणापासून आईने शिकवल्या होत्या. संस्कार कसे घडवले होते. महाराज मोठे होत आहेत आणि 14 वर्षात झालेले असताना त्याने आजूबाजूला पाहिलं, सगळीकडे यवनांचं राज्य, आदिलशाहीचं राज्य. त्यांचे वडील सुद्धा बेंगळूरमध्ये एका आणखीन भागाचे सुभेदारी ते करायचे. असं असताना शिवाला मात्र आपण स्वातंत्र्य झालं पाहिजे, आपण या आणखीन आदिलशाहीच्या बंदिवासात आपण मुक्त झाला पाहिजे, आपलं एक साम्राज्य असलं पाहिजे, आपला हिंदूचा राष्ट्र असलं पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात फार आणखी जागृत झाली होती. त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव हे त्यांना शस्त्राभ्यास शिकवायचे आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु ज्यांना नरसप्रभू म्हटलं जातं, ते नरसप्रभू त्यांचे आध्यात्मिक गुरुजी. तर ह्यांच्या समवेत शिवाजी महाराजांनी विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. ह्या आणखी यवनांच्या ज्या काही अत्याचार आपल्यावर होत आहेत, परतंत्रमध्ये आपण जे आहोत आता बाहेर आलं पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, असा विचार केला. आणि गुरुजी ठरवलं, काय ठरवलं की रोहिडेश्वर नावाचं एक मंदिर आहे पुण्याजवळ, आणखी तो डोंगर आहे, तर त्या रोहिडेश्वराच्या देवळाजवळ सर्वांना जमायचं असं ठरवलं. आणि महाराज सगळ्यांना आणखी निरोप पोहोचवत आहे. रोहिड्याच्या डोंगरावर रोहिड्यांच्या डोंगरावर रोहिड्यांच्या डोंगरावर समाधान विला करणे निर्धार वेळी तो झाला तो झाला दुनियाच्या मेळा आजरा मला झाला धीर धीर आजरा मला झाला धीर धीर आजरा मला झाला धीर धीर. रोहिडेश्वराचा रोहिडेश्वराचं ते आणि मंदिर, त्या मंदिरावर सगळे जमलेले आहेत. कोण कोण जमले आहेत? हो, शिवबा आहे, शिवाजी महाराज आहेत, दादोजी कोंडदेव हे गुरु तेही आहेत, आध्यात्मिक गुरु नरसप्रभू तेही आलेले आहेत आणि मावळे येऊन जमू लागले. कुठं कुठं जमू लागले? 12 खोले. त्या 12 खोल्यांना एका मावळा असे सगळे तिकडे जमायचे आहेत. 500 मावळे जमले. कुणाला काहीच माहित नाही. एवढंच माहिती आहे की शिवबानं तिकडे यायला सांगितलंय, शिवबानं तिकडे यायला सांगितलंय. का माहित नाही, पण महाराजांना सांगितलंय की नाही आपण जमलं पाहिजे. सगळे एक ते जमत आहेत. मग कोण कोण होते? दादोजी कोंडदेव आहेत तिकडं, गुरु कोंडदेव दादोजी, गुरु कोंडदेव दादोजी, बाळ शिवाजी नरसबाजी, गौडम विला गौडम विला जमलया भेळा आज या घरा सांगतो तुम्हाला धीर धीर, सांगतो तुम्हाला धीर धीर, सांगतो तुम्हाला धीर धीर. गुरु कोंडदेव महाराज आले आहेत, नरसप्रभू तेही आले आहेत. कारण कसं आहे, फक्त शस्त्राभ्यास करते हो, शस्त्राबरोबर नीतीचा अभ्यास पण व्हावा लागतो. जर नीतीचा अभ्यास नाही तर राजकारणात सुद्धा चुकीचे आणि निर्णय कसे घेतले जातात याची भरपूर उदाहरणं आपल्याला दिसते. त्यामुळे नीतीचा अभ्यासही तेवढाच महत्वाचा. नरसप्रभू आहेत, दादोजी कोंडदेव आहेत, स्वतः शिवबा आहेत. त्यांना माहिती आपण काय जमलं होते, पण बाकीच्यांना काहीच माहिती नाही. मावळे एकमेकांना बोलतायत की का बोलत असेल राजाने,
पण तुला माहिती आहे का रे? ते मला माहिती नाही, तुला काल मलाही माहिती नाही. आणि वेळ कधीची होती हो? रात्रीची वेळ होती. रात्रीची वेळ होती. काय रात्रीची वेळ? कारण क्रांती कधी पण शांतीतच करावी लागते. ढोल वाजवून की हे करणार आहे ते करणार आहे म्हणण्यात अर्थ नसतो. शांतीमध्ये जाऊन क्रांती जेव्हा होते ना, तेव्हा सैन्यवी साम्राज्य स्थापन होतं. शिवाजी महाराजांना नक्कीच ठाऊक होतं की ह्याचा जर गाजावाजा केला तर काही होणार नाही. आधी लोकांना बोलवावं लागेल. म्हणून सगळ्या लोकांना बोलवलं. 12 खोऱ्यात मावळे तिकडे जमा झाले. मध्यरात्री सगळे जमलेले आहेत. आणि रोहिडेश्वराचं देऊळ छोटासा गाभारा दोन्ही बाजूला समय पेटवलेले आहे. तो रोहिडेश्वराचं लिंग कीर्तनातून स्थापित झालेलं आहे. कोणदेव दादोजी कोणदेव आहेत, नरसप्पा आहेत, शिवबा आहेत, सगळे जमलेले आहेत. सगळे एकमेकाला बघतायत की का आपण जमलो तिकडं. तेव्हा शिवाजी महाराज सांगतात, रोहिडेश सांब साक्षीला, रोहिडेश सांब साक्षीला, ठेवून त्या वेळा मध्यरात्रीला जमलं शिवबाळ सादर होणार, बोलला शिवबाळ सादर होणार. रोहिडेश सांब साक्षीला, रोहिडेश सांब साक्षीला, रोहिडेश सांब साक्षीला, ठेवून त्या वेळा मध्यरात्रीला बोलला शिवबाळ सादर होणार, बोलला शिवबाळ सादर होणार. रात्रभर बेडा सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळे जमलेले आहेत रोहिडेश्वराच्या आणखीन त्या मंदिराजवळ. सगळे मावळे जमलेले आहेत. सगळे शिष्य 500 मावळे. आणि हा 12 वर्षाचा शिवबा सगळ्यांना सांगतोय, मावळे हो ऐका, आज आपण का जमलोय सांगू तुम्हाला. या यवनांचं जे राज्य चालू आहे, हे जे आपल्यावर आणखीन अत्याचार करतायत, ह्यांना आपण बाहेर पडलं पाहिजे. ह्या परतंत्रात आपण मुक्त झालं पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणून आज आपण जमले आहोत. मावळे म्हणाले, महाराज काय करायचं सांगा, आता युद्धाला जायचंय का? शिवा म्हणाले, अरे नाही, असं लगेच युद्धाला गेलं तर आपलं पराजय निश्चित आहे. आपण आधी इथं जमलो आहोत, हे त्या रोहिडेश्वराला आणखी सन्निधीत त्या भगवंताला सागर धरलं पाहिजे की आपण जे जमलो आहोत, आपण ज्या कार्यासाठी जमलो आहोत त्या कार्याला आपल्याला यश प्राप्त झालं पाहिजे, हे आपण ठरवलं पाहिजे. तेवढं काही जण होते ते म्हणतात, महाराज आपण काय जमलं पाहिजे, आपण काय हे केलं पाहिजे. आताही नाहीत का काही लोक विचारतात, काय झालं. काही जणांना फक्त सवलती दिली जातात, देऊ दे ना का, माझ्या घरात काही होत नाही ना, मी तोपर्यंत आरामात आहे. कारण ते म्हण आहे, बेंकी बिलमध्ये बावी पडवतो, म्हणजे आग लागल्यानंतर मग बीर खेळायला जायचं. तर काही जण तसे असतात. तर तेव्हाही तसे काही होते. मावळे विचारलं, काय मारे काय करायचंय. अहो ते आपल्याला राज्यात काय ते थोडा जरा कर दिला तर आपल्याला सोयी सवलती देतील. त्याचे थोडे पण अत्याचार होतात, होईना काय ते होते काय. अरे तुम्ही मावळे आहात, काय अत्याचार झाला तुम्ही पाहिलं नाही का. महाराज आपल्या त्या मावळ्यांना सांगतायत,